नमस्कार, मी विनय आरडे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलच्या वतीने आपणास बातम्या देत आहे। जर आपण आमचे चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा। पाहूयात हा एक व्हिडिओ। दिनांक 18 डिसेंबर हा जागतिक अल्पसंख्याक दिन म्हणून साजरा केला जातो आणि या निमित्तानंच आज सांगली येथे सामाजिक न्याय भवनमध्ये आपण 18 डिसेंबर हा जागतिक अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा केलेला आहे। हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश एकच आहे की अल्पसंख्याक हक्क दिनाच्या निमित्तानं जे अल्पसंख्याकांना आपल्या हक्काची आणि त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी आणि ह्या अल्पसंख्याकांसाठी विकास योजनेस ज्या काही विकास योजना असतील त्या विकास योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी आणि शासनाचे सर्व अधिकारी की जे अधिकारी हे ज्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजना राबवतात त्या अधिकाऱ्यांच्या समेत एक बैठक आयोजित केली होती। उद्देश एकच होता की ह्या ज्या काही योजना आहेत त्या योजना लोकांच्यापर्यंत जाव्यात, ह्या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा यासाठी बैठक आयोजित केली होती। या बैठकीला बहुसंख्येनं असा प्रतिसाद पण मिळालेला आहे। सर्व विभागाचे अधिकारी इथे उपस्थित होते आणि ह्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची बाब अशी लक्षात आली की ज्या विकासाच्या योजना आहेत त्या विकासाच्या योजनेची अंमलबजावणी करताना ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी ह्या अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी आमच्यासमोर मांडल्या। त्या दृष्टीने पण आम्ही त्याचा विचार करत आहोत आणि यानुसार आपल्याला ज्या काही अल्पसंख्याकांच्या विकासाच्या योजना आहेत त्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाच्या माजी सहसचिव आपल्या अत्तार मॅडम यांना पण मुंबईवरून आम्ही बोलवलं होतं। त्यांनी पण ह्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या सर्व योजनांची अगदी विस्तृत माहिती सर्वांना दिलेली आहे। त्याचबरोबर बाकीचे जे आपले अजित पाटील आहेत त्यांनी पण याविषयी व्याख्यान दिलेलं आहे। नंतर आपले जे ॲडव्होकेट होते, तज्ज्ञ होते, त्यांनी सांगितलेलं आहे याच्याबद्दल। शाहीन शेख यांनी पण समाजाबद्दल सांगितलेलं आहे आणि यातून अल्पसंख्याक समाजाच्या ज्या काही भावना आहेत, ज्या काही सूचना आहेत त्या सूचनेचा आम्ही विचार केलेला आहे आणि त्या सूचनेच्या विचारानुसार आपण पुढची जी अंमलबजावणी ती कशा पद्धतीने करायचं याचं एक नियोजन केलेलं आहे। आणि यामध्ये जे जिल्हा स्तरावर जी अल्पसंख्याक समिती आहे तिच्या बैठका नियमित वेळेवर घेणे आणि त्याबरोबरच महानगरपालिका क्षेत्रामध्ये ह्या योजनेचा लाभ सर्वांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष करून ज्या व्यवसायाच्या कौशल्याच्या ज्या योजना आहेत किंवा जे प्रशिक्षण आहेत किंवा जे बँकेचे कर्ज प्रकरण आहेत त्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधीची एक समिती तयार करून त्याच्यामार्फत बँकेपर्यंत पाठपुरावा केला जाईल या पद्धतीचं पण आपण नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर यावर्षीच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पण अल्पसंख्याक विकासासाठी आपण काही तरतूद करतो आहे बजेटमध्ये, त्याचं पण आपण त्यांना सांगितलेलं आहे। एक अगदी उत्साहाच्या वातावरणात ही बैठक झालेली आहे आणि या अल्पसंख्याकांना त्यांचे हक्क आणि त्यांचे जे अधिकार आहे याची जाणीव करून दिलेली आहे आणि जेणेकरून हे अल्पसंख्याक समाजामध्ये असुरक्षिततेचं कोणतेही वातावरण तयार होऊ नये यासाठीचा प्रयत्न आपण तिथे केलेला आहे आणि आपल्या भारताची एकसंधता आणि अखंडता टिकून राहावी यासाठी सर्व जाती धर्माच्या समाजांना बरोबर घेऊन जाण्याचं शासनाचं धोरण आहे। त्यानुसार ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करण्याचं आश्वासन सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। माझी फक्त सर्वांना एकच विनंती आहे की या योजनेची माहिती करून घ्यावी आणि त्या दृष्टीनं या योजनेचा लाभ घ्यावा एवढं मी आवाहन करत आहे।